भारतीय जनता पार्टीचा त्यानंतर ममता प्रीतम मात्रे भारत माता की। मी माननीय रामशेठ ठाकूर साहेबांना पुन्हा विनंती करतो की दर्शनाताई होईल प्रभाग क्रमांक 19 मधून ज्यांची बिनविरोध निवड झालेली आहे अशा। त्यानंतर रुचिता लोंढे प्रभाग क्रमांक 19 माननीय रामशेठ ठाकूर साहेबांना विनंती करतो की त्यांनी भारत माता की। प्रभाग क्रमांक 20 अजय भैया प्रभाग क्रमांक 20 मध्ये डॉक्टर प्रियांका तेजस कानपुळे यांचे बिनविरोध निवड झालेले आहे। बोला भारत माता की। रामशेठ साहेब आणि माझे सासरे जे म्हात्रे साहेब आणि सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांना जाते आणि विजयाचं आणि माझी पत्नी प्रीतम म्हात्रे यांना विजयाचं नाळं तर फुटलेलाच आहे, पण आता त्याचं खरं गुलाल हा 16 तारखेला आपल्याला बघायला मिळेल। आताची पुढची ध्येय काय असणार आहे? पुढचं ध्येय आहे नेहमीच आम्ही समाजसेवा करत आलो आणि माझ्या पत्नीचे जे कामाचे अनुभव आहेत त्याचा नक्कीच मी वापर करण्याचा प्रयत्न करीन आणि तशीच पुढे जाईल। दादा तुम्ही बीजेपी मध्ये गेल्यानंतर विजयाची हॅट्रिक पहिलीच लागलेली आहे, त्याच्यानंतर तुम्ही तुमच्या मिसेस आणि केल्यानंतर आज काय जो आनंद आहे कसा व्यक्त करा? मी सर्वप्रथम भारतीय जनता पार्टीतील पनवेल उरण आणि खालापूरमधील तमाम कार्यकर्त्यांचे मनापासून अभिनंदन करतो, कारण गेले काही दिवस ही कार्यकर्त्यांची गर्दी आणि फॉर्मसाठी गर्दी ही फक्त भारतीय जनता पार्टीमध्ये बघायला मिळाली आणि याचं श्रेय खरोखर मी देईन ते आदरणीय रामशेठ ठाकूर साहेब, आदरणीय जे म्हात्रे साहेब, आदरणीय प्रशांतजी ठाकूर साहेब, आदरणीय महेशजी बालदी साहेब, आदरणीय आमदार विक्रांतजी पाटील आणि खास ज्यांचं नाव घेतलं पाहिजे ते माझे गेल्या सभागृहातील नेते, हे सभागृह नेते हे परेशजी ठाकूर, कारण खरोखर त्यांनी जी त्यावेळी कामाची केलेली सुरुवात आणि त्यावेळी मी असलेला विरोधी पक्षनेता आम्ही कामामध्ये कधीच कुठे अडथळा आणला नाही। जी समाजोपयोगी कामं आहेत तिथे कुठेच अडचण आणण्याचं काम आम्ही केलं नाही, त्याच्यामुळे हा मार्ग सुकर झाला। आणि आता मी एकच सांगेन, आम्ही ज्यावेळी भारतीय जनता पार्टीमध्ये आलो त्याच्यानंतर तुम्ही बघाल की प्रभाग क्रमांक 18 जिथून मी मागे निवडणूक लढलो होतो तिथूनच या शुभारंभ आज बिनविरोध होण्याचा चालू झाला आहे आणि खरोखर हे शुभशकुल नक्कीच मी असं मानेन आणि माझ्या रूपाने किंवा माझ्याबद्दल आज माझी विशेष बिनविरोध झालेली आहे। मी तमाम पनवेलवासियांचं आणि खास करून प्रभाग क्रमांक 18 मधील सर्वच नागरिकांना मनापासून धन्यवाद देतो की आपण सगळ्यांनी केलेलं प्रेम आणि आपला असलेला विश्वास यामुळेच आज या आमच्या सगळ्या महापालिकेतील जवळजवळ 6 सीट बिनविरोध झालेले आहेत। त्याचं श्रेय सर्व या जनतेला जातं आणि मी इथून पुढे 15 तारखेला होणाऱ्या मतदानाविषयी तुम्हाला सांगेन की इतर सर्व ठिकाणी जे महायुतीचे नगरसेवक आहेत या सगळ्यांना आपण भरघोस मतांनी निवडून द्यावं आणि पुन्हा एकदा या सर्व नवीन शिलेदारांना आणि जुन्यांना देखील आपण आशीर्वाद द्यावा।